नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजना यासाठी फक्त शेवटचे 5 दिवस बाकी आहे। म्हणजेच पीक विमा योजनेसाठी 5 दिवस शिल्लक आहे। शेतकरी बांधवांना नोंदणीचे आवाहन केले जात आहे की आपण लवकरात लवकर 1 रुपयामध्ये पीक विमा हा नोंदणी करून घ्यावा। मग 15 जुलै नंतर शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी होता येणार नाही। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येते की प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत पीक विमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2024 असून सर्व शेतकरी बांधवांना नोंदणी करावी। शेवटचे 5 दिवस शिल्लक असल्याने लवकरात लवकर अर्ज भरावा असे आवाहन करण्यात आले आहे। या योजनेत खरीप हंगामातील सोयाबीन, भात, मूग, उडीद, भुईमूग, मका या पिकांची विमा नोंदणी करण्यात येणार आहे। केवळ 1 रुपया भरून योजनेत नोंदणी करता येणार आहे। या खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान या बाबीपासून पिकास विमा संरक्षण मिळणार आहे। मग विमा CSC सेतू केंद्रावर भरायचा असून 1 रुपया व्यतिरिक्त अधिकची रक्कम देऊ नये। या योजनेत पीक निहाय सोयाबीन प्रति हेक्टरी रक्कम 49,500, भात प्रति हेक्टरी रक्कम 49,500, भुईमूग प्रति हेक्टर रक्कम 42,971, सोयाबीन प्रति हेक्टर रक्कम रुपये 35,598 एवढी रक्कम संरक्षित केली आहे। तरी शेवटच्या दिवसांमध्ये योजनेच्या पोर्टलवर तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता आहे। तरी कृपया सर्व शेतकरी बांधवांनी 15 जुलै 2024च्या आतच पीक विमा भरावा। शेवटचे 5 दिवस तसेच या हंगामातील पीक विमा अर्ज भरण्यासाठी 15 जुलै अंतिम मुदत आहे। त्यामुळे सर्व जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा तातडीने उतरवून घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे। सामायिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून विमा अर्ज भरले जात असून अर्ज भरताना शेतकऱ्यांनी प्रति अर्ज 1 रुपयाप्रमाणे शुल्क देणे अपेक्षित आहे। यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःचा 7/12, 8 उतारा, इतर कागदपत्रे बरोबर घेऊन जाणे अपेक्षित आहे असे तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितले आहे। तरी मित्रांनो, आपण लवकरात लवकर पीक विमा या ठिकाणी नोंदणी करून घ्यायचा आहे। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।